खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट, त्या प्रकरणात मला अडकवण्याचा कट होता. भाजप आमदार सुरेश धस यांचा एका मुलाखतीत सगळ्यात मोठा आरोप. कळंबच्या मनीषा बिडवे खून प्रकरणात अखेर 2 आरोपींवर कळंब पोलिसात गुन्हा दाखल. अनैतिक संबंधातून खून झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती. दोन्ही आरोपी बीडच्या केज तालुक्यातले. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. कोरटकरला जामीन मिळणार की अडचणी वाढणार, सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. आजच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. नागपुरातील हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 135 आरोपींना अटक. सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओद्वारे अजूनही आरोपींची धरपकड सुरू. आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात. नव्या आर्थिक वर्षात होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 45 रुपयांची कपात. दरांमध्ये घसरण झाल्यानं सर्वसामान्यांसह व्यावसायिकांना मोठा दिलासा. राज्य सरकारकडून रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ. मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रांमध्ये सरासरी 6% वाढ. घर खरेदी करणाऱ्यांना बसणार फटका. समृद्धी हायवेच्या टोलमध्ये आजपासून सरासरी 19% वाढ. हलक्या वाहनाकरता आता 1287 रुपये द्यावे लागणार. देशात एप्रिल ते जून दरम्यान सरासरी तापमानात होणार वाढ. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. आणि कडकडीत उन्हाळ्यात विदर्भाला पावसाचा अलर्ट. अकोला, बुलडाणा, वाशिमसह यवतमाळमध्ये वादळी पावसाचा इशारा. पुन्हा एकदा पाहूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्या. गुढीपाडव्यानंतर बाजारात हापूस आंब्याची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार घाऊक फळ बाजारात हापूस आंब्याची आवक वाढल्याचं दिसून येत आहे. बाजार समितीमध्ये 4000 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. यात गव्हाला कमीत कमी 2500 पासून 4800 पर्यंतचा दर मिळाला. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. मात्र बाजारभाव अद्यापही वाढलेला नाही. त्यामुळे बाजारभाव कधी वाढणार असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विचारलाय. मुंबईमध्ये क्षयरोगाच्या 80% रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आलाय. तर दुसरीकडे मात्र मुंबईतील 53,638 इतकी क्षयरोग रुग्णसंख्या वाढल्याचं समोर आलंय. रुग्णांना उत्तम उपचार मिळण्यासाठी सेवांमध्ये सुधारणा केली आहे असं पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. बदलती जीवनशैली आणि व्यसनांचे वाढलेले प्रमाण यामुळे मोठ्या आतड्यांच्या कॅन्सर रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 2 दशकांपूर्वी कोलोरेक्टल कॅन्सरच्या रुग्णांचं प्रमाण 1 लाख लोकसंख्येच्या मागे 30 रुग्ण इतकं होतं. मात्र आता हेच प्रमाण थेट 70 रुग्णांपर्यंत वाढलंय. आरोग्याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढू लागली असून अनियमित व्यायाम करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मात्र काही वेळेस व्यायामाच्या अतिरेकामुळे काही व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील निदर्शनास येत आहेत. यामुळे व्यायामाचा अतिरेक नको आणि शरीराची भाषा समजून व्यायाम करावा असं आवाहन वैद्यकीय फिटनेस तज्ज्ञांनी केलंय. रायगड जिल्ह्यामध्ये उच्च रक्तदाबाचे 34,047 तर 21,399 मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी रायगड जिल्हा परिषद सरसावली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत रुग्णांना 3 महिन्यांच्या आवश्यक औषधांचं एनसीडी किट उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याची सुरुवात सोमवारी करण्यात आली. उल्हासनगरात कॅम्प नंबर 5च्या गांधी चौक परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरून 2 लहान मुलांचा पडून अपघात झालाय. गॅलरीमध्ये खेळत असताना ही दुर्घटना झाली. या दोन्ही मुलांना गंभीर इजा झाली आहे. पैठण तालुक्यातील कातपूर इथे गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यानं आत्महत्या केली आहे. विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून जोडप्याने आत्महत्या का केली याचं कारण अस्पष्ट आहे. सोलापुरात उन्हाच्या तीव्रतेनं कडव्याला लागलेल्या आगीमुळे टेम्पो जळाला. मालवाहू टेम्पोला अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली होती.
उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 5च्या वीर तानाजी नगर जनता कॉलनी परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली। या आगीच्या भडक्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली। धुळे शहरात एका भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागली। गोडाऊनमध्ये रद्दी पुठ्ठ्यासह मोठ्या प्रमाणात भंगार असल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं। सुदैवानं या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। दौंडमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे। होणारा नवरा पसंत न पडल्यानं नवरीनं नवऱ्याला मारण्याची सुपारी दिली। 1.5 लाखांची सुपारी देत 27 वर्षीय तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना जेरबंद केलं। गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी कबर ठेवली पाहिजे असं भाष्य केलं होतं। यावर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। येणाऱ्या काळात आम्ही ते थडगे ठेवणार नाही अशी भूमिका आमदार जगताप यांनी घेतली आहे। खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या हत्येचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। यावेळी त्यांना कोंडीत पकडण्यासाठी आणि टार्गेट करण्यासाठी कसा दबाव आणला होता हे देखील त्यांनी सांगितलं। पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमॅन, पुणे जिल्हा बँकेचा चेअरमॅन आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ही तिन्ही सर्वात मोठी पदं मिळाली आणि यानंतर लगेचच आमदार राज्यमंत्री बनलो आणि आता कॅबिनेट मंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली असं मंत्री भरणे यांनी सांगितलं। ही नावं घेत असताना भरणेंना अजित पवारांचं नाव घेण्याचा मात्र विसर पडला। प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी AU मोटे यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणी संशयित असलेला सूत्रधार फहीम खान याला येत्या 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत मंजुरीसाठी मांडलं जाण्याची शक्यता आहे। तर वक्फ मालमत्तेवर अतिक्रमण करणारे प्रभावी लोक या विरोधामागे असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आलाय। दरम्यान या विधेयकाच्या विरोधात मुस्लिम संघटनांचं आंदोलन सुरू आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 8 एप्रिलपर्यंत 3 दिवसांच्या दौऱ्यावर इंग्लंडला जाणार आहेत। या दौऱ्यादरम्यान भारत आणि ब्रिटनमधील प्रस्तावित मुक्त व्यापार करार आणि द्विपक्षीय गुंतवणूक कराराशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे। लवकरच चारधाम यात्रेला सुरुवात होणार आहे। भाविकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटलं। याच धर्तीवर चारधाम यात्रेमध्ये अन्न सुरक्षा विभागानं भाविकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहेत। सर्वप्रथम ते उधमपूरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन करतील। यानंतर ते कटरा इथल्या माता वैष्णव देवी इथे पोहोचतील। यानंतर जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला ते हिरवा झेंडा दाखवतील। पश्चिम बंगालमधील दक्षिण परगणा येथील फटाक्यांच्या कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला। या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय, तर या मृतांमध्ये 4 मुलांचाही समावेश आहे। गुजरातमधील महेसणा इथे प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं। अपघातात प्रशिक्षणार्थी महिला पायलट जखमी झाली। यूपीतील बरेलीमध्ये गुंडांची दहशत आहे आणि घरात घुसून गोळीबार आणि दगडफेक केली असून 6 जण जखमी झालेत। हे हल्लेखोर पिस्तूल आणि काडतुसं सोडून पळून गेले, तर पोलीस गुंडांचा शोध घेत आहेत। मथुरेतील शीतला माता मंदिरात एका खास समुदायातील व्यक्तीनं प्रवेश केल्यानंतर गोंधळ घातला। हा तरुण दारूच्या नशेत असल्याचं सांगण्यात येत असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय। झाशीमध्ये झालेल्या विनयभंगावरून एकच खळबळ उडाली। रस्त्याच्या मधोमध एका माणसानं दुसऱ्या माणसाला मारहाण केली। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही गट शांत झाले। मध्य प्रदेशातील सिहोरमधील सालकनपूर देवीधाममध्ये रोपवेच्या ट्रॉलीच्या छतावर 2 जण बसले। देखभाल तपासणीसाठी गेले असतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। झाशीमध्ये बुलेटवरील स्टंट तरुणांना महागात पडलाय। पोलिसांनी तरुणांची मोटारसायकल जप्त केली असून 4ही आरोपींना अटक केली आहे। मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये कोट्यवधींच्या दारूवर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून उत्पादन शुल्क आणि महसूल विभागानं ही कारवाई केली आहे। गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका सोसायटीच्या मीटिंगमध्ये जोरदार हाणामारी झाली। 2 गटांमध्ये झालेल्या वादानंतर हाणामारी झाली। यावेळी एकमेकांवर लाठ्या काठ्या आणि खुर्च्या फेकून हल्ला करण्यात आला। गुजरातच्या सुरतमध्ये गुंडांनी एका युवकाला बेदम मारहाण केली। यानंतर हे गुंड फरार झाले। पोलिसांकडून या गुंडांचा शोध घेतला जातोय। गुजरातच्या राजकोटमध्ये 2 डंपरची समोरासमोर धडक झाली। एका कारला वाचवण्याच्या नादात डंपरची धडक झाली। हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। आग्रा येथील सराफा व्यापाऱ्यावर मोटारसायकल स्वार हल्लेखोरांनी दगडफेक केली। दहशत पसरवण्यासाठी दगडफेक केल्याचा आरोप होत असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत।
छत्तीसगडच्या भिलाईमध्ये भटक्या जनावरांच्या हल्ल्यात एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला. भर रस्त्यात या बैलानं नागरिकावर हल्ला केला. या भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची आता मागणी नागरिक करतायत. मध्य प्रदेशच्या ग्वालेरमध्ये गुंडांनी परिसरातील वाहनांची तोडफोड केली. पोलिसांकडून या अज्ञात समाजकंटकांचा शोध घेतला जातोय. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये बाईक आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर रिक्षानं पेट घेतला. या आगीमध्ये रिक्षातील 3 जण होरपळले. बिहारमध्ये एका थिनरच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये गोदामात उभे असलेले अनेक ट्रॅक्टर जळून खाक झाले. मोठ्या प्रयत्नानं अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण प्रस्थापित केलं.